बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची। आपला महाराष्ट्र, तेज महाराष्ट्र। पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज। करगणीमध्ये शेताच्या बांधाच्या वादावरून गायकवाड कुटुंबियांना मारहाण, 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। करगणीच्या रामनगर येथे दिनांक 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मधुकर विठ्ठल गायकवाड वय वर्ष 41 हे बांधाची साफसफाई करत असताना संतोष गिरी गोसावी, नाना गिरी गोसावी, विकास गिरी गोसावी व अन्य दोघे असे 5 जणांनी मिळून मधुकर गायकवाड व त्यांचे बंधू, आई, वहिनी यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे। माझे नाव मधुकर विठ्ठल गायकवाड, राहणार रामनगर करगणी येथील रहिवासी असून मला संतोष गिरी गोसावी यांच्या सहकुटुंबियांनी जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे। हात माझा फ्रॅक्चर झाला, लोकांनी सळीने मारले, खुटीने मारले आणि मला जीव मारायची धमकी दिलेली आहे। जुन्या तक्रारीवरून मला त्रास देते ती, केस मिटवून घेण्यासाठी मला दबाव टाकायचा प्रयत्न करते ती। प्रत्येक वेळेला मला ह्याने हारमान केले। जवळजवळ आता ही 10-20 वर्ष झाली आम्हाला ही मारते ती। जवळजवळ 5 ते 7 वेळा आम्हाला घरातून ओढून मारले। रात्री 8 वाजता मारले, 10 वाजता मारले, 7 वाजता मारले, काल 6 वाजता मारले। हीची तक्रार मी आता आज माझा हात फ्रॅक्चर झाला आहे, पाठीवर सगळ्या दरांडा उठल्या, तर येळवया बांबून मारले। मला जीव मारायचा प्रयत्न करते म्हणजे अन्याय किती करावा त्याचा काही प्रमाणच नाही। तर शेवटच्या टोकावर जाऊन आम्हाला आता जीवाची आत्महत्या करावी अशी वाटायला लागली। मला न्याय मिळावा एवढंच म्हणायला। सदर बाबतीमध्ये तक्रारदार हे आरोपींना वारंवार त्रास देत असतात असं आरोपीच्या वतीने सांगण्यात आलं आहे। माझी तक्रार आहे की मला असा मधुकर विठ्ठल गायकवाड यांनी छेडछाड सारखी चालू करतो। माझे दीर वगैरे किंवा मालक पोरं माझी कामावर असताना हा माझ्यावर वाईट नजरा टाकतो आणि हा सारखा खोडी काढतो। घरी नसताना कोणीही हा शिव्या गाळी करत असतोय। तरीही अशी माझी तक्रार, माझा गोसावी समाज मी अशी एकदम ह्याची आहे, तरी ह्यांनी माझी तक्रार नोंद करावी। हा छेडछाड काढून हाणमार कराय बघतो। माझी मुलं आणि हे माझ्या मुलासनी किंवा हे सगळ्यासनी ह्याच्यापासून मी असं म्हणजे धोकाच असल्यासारखं आहे, कारण की हे असा वागतच राहतो। मधुकर विठ्ठल गायकवाड आणि विद्याधर विठ्ठल गायकवाड हे दोन्ही अशी करत राहतात।